पंचांना विनंती आहे थोडंसं आपण थांबा. तर या ठिकाणी काही नियमावली आहेत त्यांची आपण उल्लेख करणार आहोत. तर सुरुवात होते सामन्याला पहिला चेंडू आणि सामना करण्यासाठी परेश अंपायर पहिल्या चेंडूवरती मात्र भिरकावून दिलाय 6 धावांचा जबरदस्त सुरुवात. अंसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अमन याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र मधून आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. त्यांना सुरुवात करेक्ट 11 विरुद्ध रॉयल गिल. खरं तर रॉयल गिल प्रत्येक वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा हा संघ आहे. या संघाचा संघनायक परेश या नक्की पारविते यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवला आहे. जोरदार प्रहार. इथे मात्र चेंडू थांबणार नाही आहे. हा नियम आपल्याला नक्कीच सांगितला जाईल. जर का चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये असेल, चेंडू सापडत नसेल तर मॅक्सिमम आपण 4 पर्यंत धावा घेऊ शकता. चौकाराचा इशारा देखील या ठिकाणी आला. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 2 घणाघाती प्रहार आपल्याला परेश खडकेच्या पायामधून पाहायला मिळत आहेत. या पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय त्या 10 धावा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सध्या अशोक खानावर स्मृती चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा क्रिकेट आकार 2024 ची सुरुवात मागील काही वर्षांपासून सातत्यानं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती केलं जातं आणि अनेक असे खेळाडू आहेत, तरुण खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला जणू पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केला आलाय की काय केलाय. आणखीन एक दमदार प्रहार चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अगदी जिंकल्याच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकता. अशा प्रकारे माणूस त्या ठिकाणी घेऊन हा फलंदाज, कारण नाणेफेकीचा गौर आल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि त्या संधीच्या माध्यमातून मात्र सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली छाप सोडत असताना रायझिंग स्टार ऑफ रायगड क्रिकेट या किताबाला सन्मानित खेळाडू आणि त्या खेळाडूची सातत्यानं वारंवार चर्चा होते. या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू तो मात्र मनोज जिंकतोय. उपस्थित क्रीडा रसिकांची यावेळेला मात्र चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती येते. थोडासा सुटकेचा निश्वास जरूर केला असेल गोलंदाज अमन. जर आपण विचार केला पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि तदनंतर मात्र या चेंडूवरती आले इतके स्वरूपाचे एकूण धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आल्या आणि प्रथमच स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते. आपल्या संकुलात आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर दर्जेदार पहिली खेळाडू. यावर्षी मात्र एक वेगळी रणनीती थोडासा चेंडू तिची पिचिंग आहे. पिचिंगला विकेटच्या बाहेरच्या बाजूला आणि 9 चेंडूचा पत्त्याचा इशारा आला. 1 नो बॉल 1+2 एकूण 3 धावांचा बोनस आणि या 3 धावेला संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो 20 बाद. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असतो. एकूण 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगला
चेंडू होता या षटकामध्ये थोडासा दबावामध्ये जरूर पाहायला मिळाला. एक नवख्या खेळाडूंना घेऊन रेस 11 संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गत वर्षी देखील रेस 11 हा संघ आपल्याला पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाला होता. यावर्षी देखील हा संघ आहे. अनेक तरुण खेळाडूंचा भरणा आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतो. यावेळेला मात्र आउट साईडचा ऑप्शनचा चेंडू हात तुले करण्याची संधी आणि या संधीचा मात्र केला असताना चेंडू जातोय आणि पॉईंटच्या पिक्चर 4 धावांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि दमदार सुरुवात तिथे मात्र रॉयल बी संघाची अगदी आपल्या नावारोपाला साजेसा खेळ मैदानावरती साकारत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीचे 9 धावफलकावरती येत आहेत 24 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीचे 9 धावफलकावरती आल्या. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीचे 24 धावफलकावरती आल्या. थोडंसं चर्चा विचार विनिमय आणि असं 4 षटकांचा जरूर असेल, परंतु त्यानंतर मात्र आयोजन समितीच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत की वेळेनुसार षटकांची संख्या कमी किंवा जास्त केली जाईल. कारण एकूण 14 संघांचा समावेश आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि काही नियम जर का चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि जर का चेंडू हरवला तर मॅक्सिमम 4 पर्यंत तुम्ही धावा घेऊ शकता. 4 धावा पूर्ण झाल्यानंतरही चेंडू सापडत नसेल तर 4 धावा या विपक्ष संघाला दिल्या जातील मॅक्सिमम. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वेगळी संकल्पना आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचा बघायला मिळतोय. यावेळेला तसं जुन्या गतीने चेंडू फेकला होता, पण टाईम करता आलं नाही. यापर्यंत ज्या लयमध्ये खरेच मैदानावरती गोलंदाजांवरती मात्र त्याचा दबाव नक्कीच निर्माण केला आहे. ही दहशत आहे या मैदानावरती ज्या ज्या वेळेला परेश करीची आपल्याला परफॉर्म करतो त्यावेळेला संघाची जी कामगिरी आहे ती नेहमीच उंचावलेली आहे. प्रहार करायचा प्रयत्न कम्बॅक करत असताना विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 24 धावा चालवली आणि ऐक्यूमध्ये खूप चांगलं आहे रक्षण पाहायला मिळतं. आणि खरं तर याची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये काय घडलं हे विसरून जाणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र सामन्यामध्ये कम्बॅक करण्यासाठी अशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. विकेट हे तुम्हाला सामन्यामध्ये परत येण्याची संधी मिळवून देऊ शकते, परंतु बरेच खर्च आणि या लयमध्ये खेळाडूला मैदानावरती खेळ साकारतोय पूर्णपणे सामन्याची सूत्र जणू त्यांना आपल्या हातात आणि इथे मात्र साथ मिळते आहे. ज्या खेळाडूनं चौकारानं आपली उपयुक्तता सिद्ध केली, मिळालेल्या संधीचा सोनं केला त्या फलंदाजाच्या अर्थातच हमेशा बॅटमधून आपल्याला मात्र पाहायला मिळतो उत्तुंग षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा हा फटका होता. जे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, जे स्वयंसेवक उपलब्ध आहेत त्यांना मैदानाच्या बाहेर गेला तर तो पुन्हा आतमध्ये आणण्याची व्यवस्थापन करायची आहे. मात्र हवा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धाब्यासाठी देखील दोन्ही प्रयत्न पुढे पोहोचवल्या. 3 धावा या नियमाचा आपण वारंवार उल्लेख करतोय की जर का इनसाईड बाउंड्री तर मॅक्सिमम तुम्हाला 4 धावा त्या बहाल केल्या जातील. म्हणजे 4 धावा कंप्लीट केल्यानंतरही जर का चेंडू सापडत नसेल तर मात्र 4 धावा तुला कन्सिडर केल्या जातील. षटक क्रमांक 2 गोलंदाज आहे चिंटू. चिंटूच्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमबॅक करत असताना चिंटू आपल्याला काय होतं एक षटकार जरूर आला आहे, परंतु इथे मात्र चूक केली आहे. पुण्यामध्ये चेंडू केला आहे जो स्ट्रॉंग झोन म्हणून मानला जातो. गणेश कडकेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणखीन एक गगनचुंबी षटकार.
केली आहे. 2 षटकांचा वरती खेळ संपलाय आणि धावा धावपलकावरती मात्र प्रतिषेधक 21च्या सरासरीनं तब्बल 41 धावा धावली. तर पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल, त्यामुळे विनंती असेल तर पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करणार आहोत, लक्ष वेधणार आहोत. विनंती असेल पहिल्या फेरीतील दुसरा सामना आणि या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आपण लगेचच विचारात करायचं, दोन्ही संघटनांकडे विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण हा टॉस करणार आहोत. 2 षटकांचं वजनीचे संपलं आहे. 42 धावा धावपलकावर दडपण हे नक्कीच येणाऱ्या 20 तासावरती असेल, परंतु या दडपणाला बळी न पडता स्वाभाविक खेळ मैदानावर करावं गरजेचं आहे. गतवर्षी ज्यांना 4 षटकात 86 धावांचा यशस्वी दाखला केला त्या संघाचा सन्मान आहे आणि त्याचबरोबर तो खेळाडू देखील आमच्या समोर यावेळेस या स्पर्धेच्या माध्यमातून बटना करतो. अरे वरती हे होतं ना आपलं, हे नाही ना बटन असल्यामुळे हळूहळू करत ना, फास्ट होतं होईल कॅमेरा होईल.
विनंती असेल त्याच्यामुळे लॉजिस्टिक आणि त्याचबरोबर या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती की आपल्याला इमिडिएटली स्पॉन्सरसाठी रिपोर्ट करायचं आहे. पहिल्या फेरीची दुसरी लढत असेल 1905 पहिल्या फेरीचे सामने 5-16 दिवसभरामध्ये इंडिया पावसाळी नगरगाव क्रिकेट स्पर्धा आणि त्याचबरोबर गावाप्रमाणे यावर्षी देखील केवळ वृक्षारोपण केलं जात नाही तर त्या वृक्षांचं संवर्धन देखील केलं जातं. याची या मैदानाचं कौशल्य जर आपण पाहिलं तर त्याचे
जेवण तुम्हाला अनेक देतील आणि ही प्रत्येक वर्षीच्या वृक्षारोपणाच्या सोहळ्यातून किंवा वृक्षारोपणाच्या माध्यमातून काढली गेलेली झाडे आहेत. तिथे फक्त वृक्षारोपण केलं जात नाही तर त्या वृक्षांचं संवर्धन केलं जातं. यावर्षी जर आपण पाहिलं तर यावर्षीचा उन्हाळा हा प्रचंड तडाख्याचा होता आणि दिवसेंदिवस ही समस्या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. ग्लोबल वॉर्मिंग हवामध्ये संकट आहे ते येणाऱ्या कालावधीला येणाऱ्या पिढीला नुकसानदायक ठरू शकतं आणि त्याकरता पुढील काळ जर तुम्हाला सुधारित करायचं असेल तर मात्र निसर्गाचा तुम्हाला ओळखायला लागेल. निसर्गाची क्षमता तुम्हाला ओळखावी लागेल. मोठ्या संख्येने होणारे वृक्षतोड, मोठ्या संख्येने वाढणारं सगळ्याचं जंगल आणि यातून जर का निसर्गावर जर तुम्ही उघडी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा निसर्ग त्याच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला प्रत्युत्तर देईल. परंतु अशा प्रकारचे उपक्रम ज्यावेळेला राबवले जातात तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित होतं. ज्यामुळे स्पोर्ट्स फिटनेस संघाचे संघटना तिथे उपलब्ध आहेत परंतु आदित्य बिर्ला अध्यक्ष संघाचा अद्याप कोणताही प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेला नाही आहे. तर विनंती असेल टॉस हा इनिंग ब्रेकच्या आणि जर का वेळेअभावी तर हा आयोजन समितीकडे आणि आयोजन समिती जर का तुम्हाला दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये जर तुम्ही तो उपलब्ध राहिला तर मात्र जास्तीत जास्त घटकांचे सामने तर जयमल्ल संघाच्या संघटनेत उपलब्ध आहेत आणि आदित्यप्रिया टॉससाठी आपण यायचं आहे. आदित्यप्रिया संघाच्या संघटनेकडे विनंती आहे आपण टॉससाठी लवकर संपर्क करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजयाचं लक्ष 77 धावांचा धावा पहिल्या षटकामध्ये उभारले गेल्या. उशिरा जे प्रेक्षक आमच्यासोबत या ठिकाणी दिले गेले त्यांच्या माहितीसाठी पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी सतत परेश कडके बाहेरमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि याच खेळीच्या बळावरती आणि त्याचबरोबर प्रवेश देखील सुरेश या भागीदारीमध्ये 76 धावांची भागीदारी शेवटच्या चेंडूवरती मात्र प्रवेशांची देखील गमावली. या ठिकाणी शेवटची पुकार असेल आदित्यप्रिया संघाच्या संघनायकाला कारण जयमल्ल संघाचे संघनायक इथे उपलब्ध आहेत. तर पहिलं षटक घेऊन या ठिकाणी रॉयल संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो अविनाश उपाध्याय आभार मैदानावरती रमाया आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रिय आहे. बॉल क्रिकेट त्याचबरोबर पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटमध्ये देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला होतो. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आतापर्यंत कळंबोली क्रिकेटमध्ये नावारूपास आलेला खेळाडू इथे मात्र आपले खेळाडू दाखवत असताना गोलंदाजी सामना नव्हती सुरुवात विजयासाठी 77 धावांचं लक्ष पहिला चेंडू बाउन्स आपल्याला बाहेर मिळाला असं जरूर दोन पौधा उभारता इशारा देखील अनेक पंचांचा काही असतो ते त्याच्या जीवनासाठी पौधा ज्यांचा आपण सातत्याने उल्लेख करतो. त्याचबरोबर बऱ्याच वेळा त्याला
विजयजी खरावकर साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचं संपूर्ण या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिल्या सामन्याचा उत्तरार्धाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दोन चेंडू उडायचे आपले टप्प्याचे आउटसाईड ऑप्शनचा हा चेंडू होता. कॅच करण्याचा प्रयत्न बाजूचा कोणत्या नाही आणि फक्त 21 रुपये धावपळकावरती आणि सुरुवात तुम्हाला बदलाव करावी लागेल. पहिल्या सामन्याचा जर आपण विचार केला, पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर पहिले सत्तर आपल्याला त्यामध्ये 3 षटकार 2 चौकार 3 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. भेट घेतला आहे. अभिनंदनचा जर आपण विचार केला तर प्रचंड भेट या गोलंदाजाकडे पहिल्या 2 चेंडूवरती जर आपण पाहिलं तर लाईन आणि लेंथमध्ये दिशा बदलत नव्हता, परंतु त्यानंतर मात्र ज्या प्रकारचा कमबॅक इथे केलं आहे गोलंदाज अविनाशनं निरुत्तर केलं आहे आणि चंद्रकांत ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हात खुले करावे काही वेळेला थोडासा मिसकम्युनिकेशन पाहायला मिळत आहे. जोरदार फटका लगावण्याचा मानस पाहूया असं तर आपला सुरूमध्ये गेम घेण्याचा प्रयत्न खूप चांगला होता, परंतु 21 रुपयाच्या दादाला फरक पडणार नाही आहे. आता रॉयल बीड सरकार नुकत्याच कार्यक्षेत्राचा फोन थोडंसं संत गतीने खेळ पुढे चालत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. याही वेळेला एक्स्ट्रा बाउन्स चेंडूचा इशारा खांद्याचा वापर थोडासा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. जरूर 74 धावपळकावरती उभारल्यात. यावेळेला प्रॉपर टायमिंग आहे. चेतनच्या बॅटमधून थोडासा उशिरा का होईना परंतु षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि हे होणं गरजेचं आहे. मग आत्मविश्वास बळावणारा हा षटकार होता आणि या षटकारावर संघ मात्र जाऊन पोहोचलाय. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीचे धावपळकावरती मात्र आपण पाहतोय 3 बाद. ही जरी तब्येती बाजू असली तरी 12 धावा धावपळकावरती आल्या. एकूणच 4 षटकांमध्ये 77 धावांचं लक्ष 74 धावा पहिल्या षटकामध्ये उभं राहिल्या. गतीचा चेंडू होता तो चांगला व्हेरिएशन पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला आहे. तुमच्या स्क्रोल केल्या गेल्या रोहित मात्र पहिल्या चेंडूवरती सरप्राईज केलं आहे. चंद्रकांत गावडे याच मॅचमधून समारोपाला आलेला खेळाडू आणि आपल्या क्रिकेट करिअरमध्ये जर पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेपासून या खेळाडूनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. परंतु सध्या जर आपण पाहिलं थोडासा सापडताना हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बाहेर म्हणजे कदाचित हा दबाव असणार आहे. 77 धावांचं लक्ष त्यावेळेला समोरच्या दिशेनं मिळालाय रईसमध्ये अगदी जे स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोनमध्ये हा चेंडू मिळाला आणि विल्काउट दिला 6
दोघंही गोलंदाजांच्या पायामधून एक एक षटकार आहे, परंतु थोडंसं शांत वातावरण परीक्षेमधून संघाच्या चमूमध्ये आपल्याला दररोज पाहायला मिळत आहे. कारण ही जयाचं लक्ष 77 धावांचं आहे, 20 धावा धावपलकावरती आहे. अजूनही 57 धावांची गरज षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती आपण टायगर नाही आहे मोठा सुरक्षक मात्र त्या ठिकाणी सिद्धूपर्यंत त्यांची ग्राउंड रिजनमध्ये कालच करतो आहे. रोहित आहे गोलंदाजीमध्ये पहिले षटक आता अभिनाशनं सुरुवात थोडीशी दिशाही पाहायला मिळाली. त्यावेळेला समोरच्या दिशेला खेळ आहे, लॉंगच्या मधून हा तेथे काढायचा आहे. हो क्षेत्र उपस्थित मात्र त्याला पकडून त्या सीमा रेषेच्या पलीकडे अजूनही येणारे 14 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. आणि पावसाळी या फॉर्मॅटमध्ये 14 चेंडू 50 धावा होताना बऱ्याच सामन्यांमध्ये आपण पाहिजे. अगदी पहिल्या सामन्याचा पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 42 धावा धावतात होता. यावेळेला मात्र साईडलाईनवरती चेंडू होता. वरती आणखी तो सिंगलला फारसा फरक पडणार नाही आहे. 2 षटकांचा वरती खेळ संपलाय. 2 षटकांची समस्या केव्हा धावपलकावरती आल्याचा 27 अजूनही 50 धावांची गरज आहे. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 बॉल 50 रन्स. तर 2 षटकांचा वजनी खेळ संपलाय. 28 धावा धावपलकावरती आल्या आहेत. पुढे येणारे 12 चेंडू आणि 49 धावांची गरज. यावेळेला आउटसाईडचा ऑप्शनचा चेंडू काढण्याचा प्रयत्न बाकीचा आउटर एक दिसत होते चेंडू ट्रॅव्हल करतोय. इथून मात्र कॅडर झाला नाहीये. 100 हनुमंत चौदार जे आयोजक देखील आहेत आणि या सामन्यामध्ये मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये त्याचबरोबर जर पाहिला तर प्रभात देखील आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतात. प्रभात अंबोरे त्यांना इनॅक्शन आपण त्याच पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये गावामध्ये बाहेर मिळाला परीक्षेमधून संघ गोलंदाजी करताना देखील आणि त्याचबरोबर फलंदाजी करताना देखील. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे.
परंतु जे लक्ष आहे ते लक्ष आता हळूहळू दूर होत असताना आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. हा सामना संपल्यानंतर लगेचच पुढील संघाने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दुसरा सामना हाही सामना 4 षटकांचा असेल आणि निर्णय अद्याप आमच्यापर्यंत आले नाही. जय मल्हार स्पोर्ट्स फिटनेस त्यावेळेला मात्र पाईपलाईनवरती चेंडू होता. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय क्षेत्राच्या बाहेरमधून देखील षटकार पाहायला मिळतोय. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू खालीचा लो राहतोय आणि ही ताकद आहे, ही धमक आहे गोलंदाजीची. तो त्यांच्या चेंडूवरती जरी षटकार आला असला तरी पुढील चेंडूवरती कब्जा करण्याची धमक. आणि म्हणूनच या गोलंदाजाला आपण नेहमी म्हणतो की विपरीत परिस्थितीमध्ये नेहमी गोलंदाजी करताना या खेळाडूला आपण पाहिलं आणि याही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक निर्णायक षटक तिथे मात्र हाताळलं जातं. एक षटकार जरूर आलाय परंतु हवा मात्र नाही तितक्याशा या षटकामध्ये आल्या आणि 3 षटकांचा वाजवी जे संपलाय हवा धावपलकावरती आपण पाहतोय 38. इतिहासाचे लक्ष ऑलमोस्ट 77 धावांचा म्हणजे अजूनही 39 धावांची गरज शेवटच्या 6 चेंडू. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक. नितीन गोलंदाज यावेळेस मात्र जोरदार प्रहार जरूर केलाय. छत्रकांच्या बॅटमध्ये प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर अशा प्रकारची सुरुवात ही या 2 षटकांमध्ये येणं अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये ती आहे या दोनही फलंदाजांमध्ये ती धमक आहे, ती ताकद आहे. परंतु पुढे या सामन्याचा जर विचार केला तर थोडासा उशीर केलाय की काय, परंतु क्रिकेट आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावांची गरज आहे. आपल्याला मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू आणखीन बाहेर निघतोय. त्यांचा अवंतर चेंडूचा इशारा करण्यात आली या हवेच्या पद्धतीला चौघीला. त्याची एकूण धावसंख्या मात्र 45 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यावेळेला मात्र काय नितीन नितीन फलंदाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे परंतु इथे गोलंदाजाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये एक जबाबदारी संघटनेनं सोपवली आहे. या वर्षीच्या उत्साही डबलबॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये नितीनकडे मात्र एक वेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एक गोलंदाज म्हणून खरं तर फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे, नो डाऊट. परेश करके असेल, एक असेल, त्यानंतर नितीन असतील, हे असे काही खेळाडू आहेत की जे मोठी धावसंख्या धावसंख्यावरती उभारू शकतात. त्या धावा डिफेंड करण्यासाठी लागणारी जी गोलंदाजी आहे, 2 नवे चेहरे आपण या सामन्यामध्ये पाहिले. रॉयल संघाच्या माध्यमातून अविनाश अर्थात झपाडा त्यावेळेला ऑन द नीज आलाय, लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय, 6 धावांसाठी. आणि या षटकारानं मात्र अर्धशतक कंप्लीट होत आहे. सांगेल परेश 11 संघाचा तब्बल धावपलकावरती येत आहे. आणखीन एक जोरदार प्रहार खेळ होता, खेळ मात्र सुटलाय. एकेरी धावपलकावरती येते 56 धावा. काही वेळेला संधी आहे परंतु षटक या ठिकाणी होते समाप्त. आणि याचबरोबर रॉयल बी संघानं मात्र हा सामना जिंकलाय. 55 धावा प्रत्युत्तर दाखल म्हणजे तब्बल 21 धावेनं मात्र हा सामना जिंकला. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.
आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले तब्बल 7 षटकार, 2 चौकार, 17 चेंडू आणि 53 धावा. परेश कडके ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच.